वा, हे चिरोटे बघताय, हे पाकातले आहेत बरं का. पण बघा, पाक आतपर्यंत मुरलाय तरीही ते मस्त खुसखुशीत झालेत. अजिबात असे चिकट चिवट मऊ झाले नाहीत. आणि चिरोटे कसेही करा, दिसायला अगदी सुंदर असतात ना. तसं तर चिरोटे करायला अगदी सोपे आहेत, पण फक्त 1-2 स्टेप्स जास्त असल्याने जरा वेळ घेतात, पण चवीला मस्त लागतात. व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स सांगितल्यात की चिरोटे 100% जिभेवर ठेवताच विरघळतील एवढे मऊ आणि खुसखुशीत होतील. रेसिपी सोपी आहे. चला करूया पाकातले खुसखुशीत चिरोटे. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त खुसखुशीत असे पाकातले चिरोटे कसे करायचे ते बघणार आहोत. चिरोटे करायला खूप सोपे आहेत, फक्त बऱ्याचदा ते खूप तेलकट होतात किंवा मऊ पडतात. तसं होऊ नये म्हणून अगदी छान छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात, सविस्तर कृती सांगणार आहे. आणि जर तुम्हाला पाकातले चिरोटे न करता पिठी साखरेतले करायचे तर ते कसे करायचे ते सुद्धा पुढे मी सांगेनच. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला घरगुती ऑर्डर घ्यायच्या असतील तर त्या अनुषंगाने केलेला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटीच्या प्रमाणात घरगुती स्वरूपात करायचं असेल तरी सुद्धा ते प्रमाणही दिलेलं आहे. सगळ्यांच्या दृष्टीने अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाणात व्हिडिओ आहे, त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. रेसिपीला सुरुवात करूयात. चिरोटे 3 स्टेपमध्ये आपण करतो. एक म्हणजे मैदा भिजवायचा आहे, दुसरं त्याचा पाक करायचा आणि तिसरं त्याचा साठा करायचा. त्यासाठीचं साहित्य सांगते. पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघू. तर आपण घेतलाय अर्धा किलो मैदा, त्यासाठी 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल वापरू शकता. 2 चिमूट मीठ लागणार आहे. पाकासाठी आपण 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे. पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे, थोडंसं केशर आणि लिंबाचे एक अर्धा चमचा लिंबाचा रस लागणार आहे. साठा करण्यासाठी 50 ग्रॅम कॉर्नफ्लोअर घेतले. याऐवजी तुम्ही तांदळाची पिठी वापरू शकता किंवा मैदाच वापरू शकता. आणि 50 ग्रॅम साजूक तूप घेतले. इथं सुद्धा तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालणार आहे. आता वाटीचं प्रमाण सांगते. तुम्ही घरातली कुठलीही वाटी भांडं घ्या, त्याने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या. तर आपण घेतला 4 वाट्या मैदा. त्यासाठी 1 वाटी पातळ केलेलं साजूक तूप घ्यायचं किंवा तेल घ्यायचं. तूप पातळ करून मगच मोजायचं. 2 चिमूट मीठ लागणार आहे. पाकासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप साखर, थोडीशी वेलची पावडर, केशराच्या काड्या ऑप्शनल आहेत, थोडासा लिंबाचा रस आणि पाणी लागेल. आणि साठा करण्यासाठी आपण घेतलाय पाव कप कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाची पिठी आणि पाव कप पातळ केलेलं साजूक तूप किंवा तेल. आता पहिली स्टेप करूयात. मैदा मळून घ्यायचा आहे. परातीमध्ये घ्यायचा आहे मैदा. यामध्ये घालूयात थोडंसं मीठ. आता आपण हे जे तूप घेतलंय याला गरम करायचं आहे. एक छोटंसं कढलं ठेवलंय, त्यामध्ये हे तूप काढूया. हे तूप चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. तर तूप कडकडीत तापलंय, गॅस बंद करूयात आणि हे कडकडीत तुपाचं मोहन मैद्यावर घालायचं आहे. आता तूप खूप गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिसळूया. आता तूप हाताला सोसवेल असं झालं. आता मैद्याला हे तूप चांगलं एकसारखं चोळून लावायचं आहे. हे करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे मग चिरोटे किंवा कुठलाही पदार्थात मोहन नीट एकसारखं चोळून लावलं की तो एकसारखा तळला जातो, एकसारख्या रंगावर तयार होतो. तर तूप आपण मैद्याला चोळून लावलंय. आता थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट मळायचं आहे. साधंच पाणी घालायचं आहे, गरम वगैरे पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालूयात आणि याला घट्ट मळून घेऊ. खूप पातळ करायचं नाही. तर हे बघा, मैदा आपण मळून घेतलाय. खूप असा पातळ केलेला नाहीये, घट्टच ठेवलंय. आता याच्यावर झाकून याला 10-15 मिनिटांसाठी भिजत ठेवू. मैदा भिजून झाला तर दुसरी स्टेप आपल्याला साठा करायचा आहे. तूप घेतलंय, त्यामध्ये हे कॉर्नफ्लोअर घालायचं. अगदी सगळं नाही घालायचं, सुरुवातीला याच्यात मिक्स करायचं आहे. लक्षात घ्या, कॉर्नफ्लोअर मिसळत असताना तूप आपल्याला पातळ करूनच घ्यायचं आहे. तूप गरम नको, पण पातळ असलं पाहिजे. सगळं कॉर्नफ्लोअर घालूयात. कॉर्नफ्लोअरचं असं कुठलंही प्रमाण नाही आहे, जेवढं बसेल तेवढं घालायचं. तर कॉर्नफ्लोअर आपण याच्यात मिसळलं आहे. हे आता पातळ दिसतंय, हळूहळू हे थिजत जातं. आपला साठा तयार झाला. तर एक 15-20 मिनिटं आपण याला भिजत ठेवलं होतं. हे चांगलं भिजलेलं आहे. हे बघा, छान असं मऊसूत झालं आहे. याला पुन्हा 1-2 मिनिटासाठी तिंबून घ्यायचं आहे. 2 मिनिट याला तिंबून घेतलं. आता याचे समान आकाराचे गोळे करूयात. तर आपण चपातीला करतो त्यापेक्षा थोडे मोठे मोठे गोळे करून घेते. तर इथं चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा उंडा मी केलेला आहे आणि असे 9 गोळे तयार झालेले आहेत. आपण 3 लेयरची एक पोळी लाटून घेणार आहे. तर हे बाकीचे आपण भांड्यामध्ये झाकून ठेवायचे आणि याला लाटायला घेऊ. तर आता याला पातळ लाटायचं आहे.
चिरोटे आपण जितके पातळ लाटतो ना तितके ते छान खुसखुशीत होतात, पाक आतपर्यंत मुरला जातो. तर आपण चपाती करतो त्याहीपेक्षा अजून पातळ लाटायचं आहे. म्हणूनच खूप मोठे मोठे उंडे घ्यायचे नाहीत, छोटेच उंडे घ्यायचे, म्हणजे मग पोळपाटावर व्यवस्थित मावतात. तर हे बघा, याला मी असं बरं असं पातळ लाटून घेतलं आहे. आता हा मैदा आहे ना थोडासा आकसतोच, हे बघा इतकं पातळ लाटलेलं आहे. उरलेले अजून 1-2 उंड्यांच्या आपण अशाच पोळ्या करूया. तर इथं मी 3 पोळ्या लाटून घेतल्यात. फक्त आपल्याला जी शेवटची लाटलेली पोळी आहे ना ती थोडीशी अशी उलटपलट करून घ्यायची, म्हणजे खालच्या खाली चिकटून राहत नाही. आणि इकडे आपल्या या 2 पोळ्या तयार आहेत. आता जी खालची पोळी आहे त्याला आपल्याला साटा लावायचा आहे. तर साटा अगदी थोडासा पुसायचा. तुम्ही बघताय मी अगदी थोडासा साटा घेतला आहे. हा आपल्याला फक्त पुसायचा आहे. खूप साटा लावला तर तुपाचं प्रमाण जास्त होऊन ह्या इतक्या खुसखुशीत होतात, शिवाय खूप जास्त तेलकट होतात. त्यामुळं प्रमाणापेक्षा जास्त साटा लावायचा नाही. अगदी पाव टीस्पून साटा घेतला आणि सगळीकडे पातळ पुसून लावला. आता यावर आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे. तुम्हाला जर वाटलं की मैदा आकसला आहे आणि पोळी थोडीशी जाड झाली आहे तर पुन्हा लाटून याच्यावर पसरू शकता किंवा हलक्या हाताने असं सेट करून घेऊ शकता. पुन्हा या पोळीला पण थोडासा साटा पुसून लावायचा, अगदी कडेपर्यंत लावायचा आणि एकसारखा पसरायचा. आणि आता तिसरी पोळी. खूप जास्त बेलनं फिरवू नका, अलगद फिरवायचं. वरच्या सगळ्यात शेवटच्या पोळीला पण आपण साटा लावूया. तर इथं मी 3 लेअर करते, तुम्ही 4 लेअर 5 लेअर करू शकता. कमीत कमी 3 हवेत. जेवढे जास्त लेअर्स तेवढा चिरोटा छान दिसतो. कुणी याला चिरोटे म्हणतं, कुणी खाजा म्हणतं, प्रत्येकाकडे वेगवेगळी नावं आहेत. तर आपण याला तिन्ही पोळ्यांना साटा लावला, एकावर एक ठेवलं. आता याला रोल करून घ्यायचं आहे. रोल करत असताना लक्षात घ्या, आपल्याला हलक्या हाताने दाबत दाबत रोल करायचा आहे, मध्ये हवा राहून द्यायची नाही. आणि तुम्ही बघताय मैदा आपण अगदी छान भिजवला आहे, घट्ट झाला आहे, त्यामुळं हे व्यवस्थित रोल करता येते. नाहीतर पातळ झालं ना की खूप जास्त हवा मध्ये मध्ये राहते. तर याला आपण गुंडाळून घेतलं आहे. फक्त आता थोडंसं असं पोळपाटावर फिरवून एकसारखं करून घ्यायचं आहे. तर याला मी असं फिरवून घेतलं आहे. फक्त काय आहे ना, जरी आतमध्ये काही हवा राहू नये म्हणून याला हलक्या हाताने फक्त दाबून घ्यायचं आहे. खूप दाबायचं नाही, हलक्या हाताने दाबायचं आणि पुन्हा याला असं रोल करायचं. तर हे बघा एकसारखा रोल झालेला आहे. आता याला कापून घेऊ. हे बघा छान लेअर्स दिसतात ना, मस्त. तर आपल्याला चिरोटे 1-1 इंच जाड कापून घ्यायचे अशा पद्धतीने. अशी धारदार सुरी घ्यायची आणि याला कापून घ्यायचं. तर हे बघा आपण याला कट करून घेतलंय. आता आपल्याला चिरोट्याचा आकार द्यायचा आहे. तर काय करायचं, ही लेयर्स आहेत की नाही, म्हणजे हे जे लेयर्स दिसतात ते साईडला करून याला हातावर ठेवायचं आणि याला असं दाबून घ्यायचं. असं दाबलं की या लेयर्स बाहेर येतात. आत्ता जरी तुम्हाला या कमी बाहेर आलेल्या दिसल्या तरी तळल्यानंतर ते अजून खुलून दिसतात. किंवा तुम्हाला वाटलं की एवढा जाड चिरोटा नको आहे तर तुम्ही सरळ याला लाटून सुद्धा घेऊ शकता. काय करायचं, थोडंसं असं प्रेस करायचं आणि याला हलकं लाटायचं, अगदी थोडंसं या प्रकारे. तर उरलेले सगळे चिरोटे आपण असेच करून घेऊ. तर सगळे चिरोटे आपण करून ठेवलेले आहेत. याला आपण झाकून ठेवूयात आणि साखरेचा पाक करायला घेऊ. तर साखरेचा पाक करण्यासाठी कढईमध्ये घ्यायची आहे साखर. गॅस चालू केला आहे. साखर थोडी कढईमध्ये अशी पसरायची आणि साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं. साखर भिजेल एवढंच पाणी घातलं की पाक लवकर तयार होतो. पाणी जर जास्त झालं तर हरकत नाही, पण पाक व्हायला फक्त वेळ घेतो. आता गॅस मोठाच ठेवूयात आणि साखर पाण्यामध्ये विरघळवून घेऊ. तर गॅस मोठाच ठेवून साखर मी विरघळवून घेतली आहे आणि पाकाला उकळी पण आली आहे. पण हे बघा पाक असा थोडा काळसर दिसतोय, कारण साखरेमधला काळसरपणा ना तो त्या पाकात येतो. तर त्याच्यातली मळी म्हणजे तो काळसरपणा काढून घ्यायचा. तर पाकाला आता उकळी आलेली आहे. गॅस कमी केला आहे. यामध्ये घातलं आहे 2 चमचे दूध आणि थोडासा लिंबाचा रस, अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस घातला. आता याला मंद आचेवर 2 मिनटं किंवा अगदी 1 मिनिटभर उकळून घ्यायचं. तर अगदी 1 ते 1.5 मिनिटातच बघा वर हे असं काळकाळं दिसतंय की नाही, ही आहे मळी. ही आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथं मी गाळणं घेतलं आहे. स्टीलची गाळणी घ्यायची आणि त्याने याला असं गाळून घ्यायचं. याच्यात आपण दूध आणि लिंबू घालतो ना, तर लिंबामुळं दूध फाटतं आणि सोबतच हा जो काळसरपणा आहे तो स्वतःकडे ओढून घेतं आणि आपल्याला हे गाळण्याने अलगद काढून घ्यायचं आहे. आता मगाशी आणि आत्तामध्ये तुम्हाला बराच फरक दिसत असेल. आपला पाक आता छान स्वच्छ आणि थोडासा नितळ झाला आहे.
तर पाकामधली मळी तर निघाली. आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला एकतारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं. आता एकतारी पाक हा साखरेमध्ये आपण पाणी किती वापरलं आहे त्याच्यावर असतो. पाणी जर कमी असेल तर अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये पाक तयार होतो. पाणी जास्त असेल तर अजून 1-2-3 मिनिटं वेळ जास्त लागतो. आता आपण काय करूयात, याला मंद आचेवर अगदी मिनिटभर उकळून घेऊ. तर अजून 1 ते 2 मिनिटांनी आणि साखर विरघळल्यापासून 3 ते 4 मिनिट झालेली आहेत. पाक चेक करूयात. थोडासा पाक उलथाण्यावर घेऊन ताटलीमध्ये टाकायचा. गॅस कमीच ठेवायचा आहे कढईचा, नाहीतर हा पाक पुढे जातो. याला फुंकर मारून गार करायचं आणि पाक चेक करूयात. म्हणजे साखर विरघळल्यापासून 3 ते 4 मिनिट झालेली आहेत. पण पाक अजून तयार नाही आहे. याला तार दिसत नाही आहे, फक्त चिकट झाला आहे. अजून 2 ते 3 मिनिट लागतील, पण तरीही दर 2-2 मिनिटांनी याला चेक करायचं, म्हणजे मग पाक पुढे जायला नको. तर अजून 2 ते 3 मिनिटांनी आणि साखर विरघळल्यापासून एकूण 4 ते 5 मिनिट किंवा 5 ते 6 मिनिट झाले असतील. पाक पुन्हा एकदा चेक करूयात. कढईचा गॅस एकतर बंद करा किंवा कमी करा. पाक ताटलीवर घेऊन पूर्ण गार करूयात. मला वाटतंय पाक झाला आहे, मी गॅस बंद करते आहे. पाक पूर्ण गार झाल्यावर आपण बघू. तर हे बघा, याची एक तार तयार होती आहे. याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. गॅस मी मगाशीच बंद केला, कारण ताटलीत टाकल्या कळलं होतं की असा एक गोळा येतोय आणि तो तसाच राहतोय. गॅस बंद केला आहे. आता यामध्ये घालायची वेलची पावडर आणि केशराच्या काड्या. केशर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातलं तरीही चालेल. आता याला मिक्स करूया आणि याच्यावर झाकून याला आपण असंच ठेवून देऊ. पाक आपल्याला खूप अगदी कडकडीत गरम नको आहे, पण थोडा तरी गरम पाहिजे. त्यामुळे याला झाकून आपण बाजूला ठेवू आणि चिरोटे तळायला घेऊ. तर इकडे आपले सगळे चिरोटे तयार आहेत. म्हणजे आपण त्याला दाबून घेतलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल नसलेले आहेत. एकदा वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे. मी आधीच तेल तापायला ठेवलं होतं, तर चेक करूयात कसं तापलं आहे. यामध्ये मी गोळा टाकला आहे मैद्याचा. तर बबल्स येऊन असा वर येतो आहे, करपत नाही आहे, व्यवस्थित तळला जातो आहे. म्हणजे तेल मध्यम गरम झालेलं आहे. चिरोटे तळायला सोडू. आता गॅस आपण कमी करूयात. चिरोटे जर आपण दाबून घेतोय ना, तर सोडताना सुद्धा एकदा फक्त चेक करा. थोडंसं असं हातावर दाबून सोडायचं, कारण मैदा आहे की नाही तो आकसून बसतो आणि पुन्हा ते आहे त्या आकारात येतात. त्यामुळं सोडत असताना थोडंसं हलक्या हाताने प्रेस करा आणि चिरोटे तेलामध्ये तळायला सोडा. बरेच जण चिरोटे तुपामध्ये तळूनसुद्धा करतात. तुम्ही तसंही करू शकता. सेम प्रोसेस आहे, फरक काहीच नाही. जेवढे मावतील तेवढे चिरोटे तळायला सोडायचे. ओव्हरलोड करायचं नाही, म्हणजे गर्दी करायची नाही. तर चिरोटे तेलामध्ये टाकलेले आहेत. गॅस कमीच ठेवूयात आणि आता बघा, अगदी एक अर्ध्या मिनिटांनी आपण याला हे सेट झालेले आहेत आणि याला बाहेर काढल्यावर तुम्हाला याचे लेअर्स दिसत असतील. आत्ता छान लेअर सुटायला सुरुवात झाली आहे. आता गॅस एकदम कमी करू आणि मंद आचेवर याला छान असं एकसारखा रंग येईपर्यंत, बिस्किटासारखा रंग होईपर्यंत तळून घेऊ. बघा किती सुंदर अशा लेअर्स दिसायला लागलेत ना. तर हे बघा, चिरोटे तळून झालेले आहेत आणि याच्या लेअर्स तुम्ही बघाल किती सुंदर लेअर्स आल्यात आणि एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहेत. तुम्हाला दिसतंय ना किती सुंदर रंग आलाय. आता हे आपण तेलातनं बाहेर काढूयात. हे बघा काय मस्त दिसतात, एकसारखे तळले गेलेले आहेत. याला तेलातनं थोडंसं निथळून घ्यायचं आहे. आवाज तुम्हाला कळतोय. त्यातला एक चिरोटा जो आहे तो उमललेला आहे, पण तेवढी मुभा असते जे कडेचं असतात ना ते उमलतात. तर हे बघा, चिरोटे तळून झालेत. आता इकडे आपला पाकसुद्धा गरम आहे, खूप कडकडीत गरम नाही. यामध्ये आपल्याला हे चिरोटे टाकायचे. चिरोटे यामध्ये आपल्याला थोडेसे घोळवून घ्यायचे. घोळवून घेतले की 2 ते 3 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं आहे, लगेच बाहेर काढायचं नाही. आता तोपर्यंत आपण आपली दुसरी बॅच तळायला सोडू. इथेही आपल्याला तेल कसं तापलं आहे हे लक्षात घ्यायचं आणि बाकीचे चिरोटे तळून घ्यायचे. तर इकडे आपण चिरोट्याची बॅच मंद आचेवर तळायला ठेवली आहे. दुसरीकडे पहिले जे चिरोटे आपण पाकामध्ये टाकले होते ना, ते अगदी 3 ते 4 मिनिटं ठेवले. याला काढून घेऊयात. खूप वेळ पाकामध्ये ठेवले तर ते मऊ पडतात. जर तुम्हाला मऊ चिरोटे हवेत तर तुम्ही जास्त वेळ पाकामध्ये ठेवा. आता जेव्हा आपण चिरोटे पाकामध्ये सोडत असतो तेव्हा चिरोटे एकदम गरम गरम हवेत आणि पाक थोडासा गरम हवा. पाक एकदम गारही नको किंवा चिरोटे एकदम गार नको. आता मी काय करणार आहे, हे चिरोटे पाकातनं काढून
इथं मी बघा चाळणी घेतली आहे, चाळणीवर हे थोडा वेळ निथळायला ठेवूयात, म्हणजे जास्तीचा पाक आहे तो निथळून जातो आणि चिरोटे एकदम खुसखुशीत होतात. तर एकीकडे हे चिरोटे आपले छान निथळले जात आहेत. आता उरलेले सगळे चिरोटे असेच तळायचे, पाकामध्ये टाकायचे, 2-3 मिनिटं ठेवायचे आणि निथळायला ठेवायचे. सगळे चिरोटे असेच करून घेऊ. तर इथं आपले सगळे चिरोटे तळून झाले, पाकातनं काढून झाले, चाळणीवर निथळायला ठेवलेत. निथळायला ठेवून सुद्धा जवळपास एक अर्धा पाऊण तास होऊन गेला. सगळा पाक इथं एका भांड्यामध्ये चांगला निथळला गेलेला आहे आणि तुम्ही बघाल तर एकसारखा रंग आलाय. अगदी बिस्किट कसं असतं ना तसं एकसारख्या रंगावर हे तळले गेलेले आहेत. हे संपूर्ण गार होऊन द्यायचे. हवं तर पाकातनं काढल्यावर तासभर असेच ठेवायचे आणि मग हवाबंद डब्यामध्ये भरायचे, म्हणजे ते मऊ पडणार नाहीत, तसेच्या तसे छान खुसखुशीत राहतात. आता जर तुम्हाला पिठी साखर वापरून चिरोटे करायचे तर काय करायचं, पाक वगैरे करण्याची गरज नाही आहे. अगदी आपण आत्ता केले तसेच चिरोटे करायचे, फक्त थोडेसे पातळ करा, हवं तर लाटून करा. ते तळून झाले की गरम गरम असतानाच त्याच्यावर पिठी साखर घालायची. तळून झाले की तेलातनं काढायचे, चांगले निथळायचे आणि गरम असतानाच त्याच्यावर पिठी साखर घालायची, त्याला टॉस करायचं आणि ते ठेवून द्यायचे, म्हणजे मग ती साखर त्याला चांगली चिकटली जाते. गरम असल्यामुळं थोडंसं ते ॲब्झॉर्ब करतात आणि त्याला सुद्धा चांगली गोडी येते. जसे आवडतात तसे तुम्ही चिरोटे करू शकता, पाकातले किंवा पिठी साखरेतले. फक्त वजनी प्रमाणामध्ये मग फरक पडतो. जर आपण हे प्रमाण वापरून पाकातले चिरोटे केले या पद्धतीने तर तयार होणारे चिरोटे बरोबर 1 किलो तयार होतात आणि हे चिरोटे इतके सुंदर झालेत, लेयर्स किती सुंदर आलेले आहेत तुम्ही बघू शकता. यातला एक चिरोटे आपण तोडून बघूयात. तर हे बघा कसला भारी झालेला आहे आणि अगदी छान खुसखुशीत झालाय, जिभेवर ठेवताच विरघळतोय. तर सुंदर चिरोटे तयार झालेले. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा करून बघा, एकदा केले की महिनाभर टिकतात. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा.